मुलगा मुलीला अंगठी घालतो आणि मुलगी मुलाला अंगठी घालते. एकमेकांना एक वचन देतात की मी आजपासून मी तुझ्यासोबत चालेल. मी वचन देतो, मी माझ्या जीवनामध्ये मी तुला माझ्या अर्धांगिनी म्हणून मी तुला स्वीकारतो. माझ्या जीवनामध्ये मी तुला एक माझ्या अर्धांगिनी म्हणून, एक जीवन संगिनी म्हणजे मी माझी मैत्रीण म्हणून, माझं सर्वस्व म्हणून मी त्याचा स्वीकारतो. माझ्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात भांडे वाजतात, पण ते भांडे वाजले म्हणून घराच्या बाहेर फेकायचे नसतात प्रियांनो. जर तुमच्या घरामध्ये आता तुम्ही जेवायला ताट घेणार, दन तुमच्या हातातून पडली, जोरात दन दिशा आवाज आला, ती घेताना लगेच फेकून देता का बाहेर नालीमध्ये? नाही देत, कारण ती घरातली वस्तू आहे. चांगल्याचा आणि वाईटाचा कधीच तालमेल होऊ शकत नाही. घरातले भांडे आणि जेवणाचे भांडे वेगळे असतात. परमेश्वराकडे प्रार्थना करा, परमेश्वर तुमच्या मुलासाठी चांगली मुलगी देईल, परमेश्वर तुमच्या मुलीसाठी चांगला मुलगा देईल. पण उठलं सुटलं कोणाच्या पण हवाली तुमचं जे काळीज आहे त्याला कोणाच्या हाताली देऊ नका, त्याचा दुरुपयोग करेल. असे काही लोक आहेत, जसं ही पाण्याची बॉटल आहे, हे पाणी पितील आणि पाण्याची बॉटल फेकून देतील, तसेच तुझ्या मुलाचा उपयोग करतील आणि फेकून देतील. दिशेला जातोय, एक पश्चिम दिशेला जातोय, पण त्या दोघांचा ताळमेळ होऊ शकणार नाही, कारण त्या दोघांच्या मधामध्ये ख्रिस्त असणं गरजेचं आहे. कारण ते दोन नसून तर एक आहे. बायबलचं सांग, आत्मा बनतात आणि त्याच्यामध्ये ख्रिस्त वावरतो. हेच तुमचं जीवन आहे का? हेच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तिला अर्धांगी म्हणून स्वीकारलेलं आहे का? कारण तुम्ही आज जे पिळताय तेच उगवल्या जाणार आहे. हातामध्ये घेतो, बघत बसतो, नंतर जसं तू म्हणतो, विचार करतो, माझे वडील लहानपणापासून काय करतात? पवित्र शास्त्र वाचतात. बोबडे बोलत असतो, तो बघतोय की लहानपणापासून या लेकरांनी मला बघितलंय की मी पवित्र शास्त्र वाचताना त्यानं बघितलं की माझी आई प्रार्थना करते, माझे वडील प्रार्थना करतात, देवाची स्तुती करतात. काय करतात ते? सेनाओं का यहोवा, ज्यावेळेस गीत गायला तो पण गायला लागेल माझ्यावर, मी टाळ्या वाजवल्या तो पण टाळ्या वाजवेल, त्यावेळेस तो पण माझ्या बाजूला एक दिवस येईल. जसं महिना झाला, दे झाला, नंतर बसणार तो, नंतर जसं वय वाढल तसं मी पण बसलो प्रार्थना, तो माझ्यासोबत, तो पण माझ्या उपस्थितीमध्ये येईल. जसा येशू त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असायचा, तसं तुमचे लेकर पण त्या देवाच्या उपस्थितीमध्ये येतील. जसा अब्राहम त्या देवाच्या उपस्थितीमध्ये बसायचा, तसं त्याचं लेकरू इसहाक पण देवाच्या उपस्थितीमध्ये बसायचा. कारण संस्कार देणं तुमच्या हातामध्ये आहे. जर तुम्ही शिवी देणारे बनणार, जर तुम्ही भांडण करणारे बनणार, तुमच्या लेकरांना पण हेच संस्कार जाणार. मग तेच लेकरू जाऊन पुढे जाऊन दारू पिणारा बनेल, एखाद्या वेश्येसोबत जाणारा बनेल, पत्ते खेळणारा बनेल, पैसा पाण्यासारखा उधळणारा बनेल. आणि ते लहानपणापासून त्यांना संस्कारच ते भेटलेले. संस्कार तुम्हाला द्यायचे काय? या पवित्र शास्त्र त्याला शिकवायचे. त्या लहान लेकराला सांगितलं, बाळा पवित्र शास्त्र वाच, तुझा देव सर्व समर्थ असा परमेश्वर आहे, तो तारणार आहे, तो उद्धार करता आहे. एक पत्नी म्हणून तुम्ही देवासोबत इमानदार नाही, एक पत्नी म्हणून त्या पत्नी सोबत इमानदार नाही, एक लेकरू म्हणून तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत इमानदार नाही, तर तुम्ही देवासोबत काय इमानदार राहणार? जर तुम्ही जगिक व्यक्तीसोबत इमानदार नाही, तर तुम्ही तुमच्या देवासोबत काय इमानदार राहणार? जे दिसतंय त्याच्यासोबत तुम्ही इमानदार नाहीत, जे दिसत नाही त्याच्यावर सोबत कसा विश्वास ठेवणार? हातात आहे तुम्हाला काय करायचं आहे. आजपर्यंत जे आयुष्य तुम्ही जगले असतील ते आता सोडून द्या. आता एक नवीन सुरुवात करा.